नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. जवळपास 5.5-6 दशक राजकारण करणाऱ्या शरद पवारांना शोभेल अशा पद्धतीने शरद पवार आज दिल्लीमध्ये बोललेले. जवळपास 60 दिवस ते काहीही बोललेले नाहीत प्रसार माध्यमांशी. त्यामुळे ते विलिनीकरणाच्या संदर्भात काय बोलणार, काँग्रेसने उमेदवार दिला सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात, त्याबद्दल ते काय बोलणार, खरात प्रकरणाबद्दल ते काय बोलणार, आणि पार्थ पवार यांच्या वक्तव्याबद्दल जे काँग्रेसच्या संबंधाने केलेलं याबद्दल ते काय बोलणार याची उत्सुकता होती. आणि ती उत्सुकता लक्षात घेऊन आपण विश्लेषण करतोय. पटेल आणि तटकरे यांच्या घड्याळातले काटे त्यांनी व्यवस्थितपणे आधी दूर केले आणि मग बोललेले आहेत. त्याच्यानंतर पार्थ पवार यांना सगळे पक्ष कसा सांभाळायचा आहे, निवडणूक आयोगाबरोबर नेमका कोणता पत्रव्यवहार करायचा आहे याचा सल्ला मार्गदर्शन केलं आणि कधी काय बोलायला नको, कसं बोलायला पाहिजेत या संबंधी देखील फक्त स्मित हास्य केलेलं आहे. आणि काँग्रेस महाविकास आघाडीमधला प्रमुख घटक याला अधिकार आहे की एखाद्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार उभा करायचा. आणि खरा प्रकरण जे आहे ते कुणाकुणाचे सीडीआर बाहेर आलेले आहेत आणि कोण कोण त्या खरात बाबाच्या नादी लागलेला आहेत हे समोर आलेलं आहे. आणि मी स्वतः कशा प्रकारचा भाविक आहे हे देखील शरद पवारांनी सांगितलेलं आहे. त्याविषयी आपण विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, बरचसं गाजत आलेलं आहे की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ ही जी चौकडी आहे या चौकडीने 28 जानेवारीला जी दुर्दैवी घटना घडली अजितदादा पवारांच्या अपघाताची, त्यानंतर ज्या प्रकारचं राजकारण केलं की पक्ष आता शरद पवारांच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही, तो आपण ताब्यात घ्यायचा, या दृष्टीने जे काही राजकारण केलं त्याच्या विरोधात शरद पवारांनी एक शब्दही काढला नव्हता. परंतु त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पवार कुटुंबाला सांभाळत सुनेत्राताई पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना योग्य ते मार्गदर्शन केलं, योग्य ते बोलायला लावलं आणि योग्य त्या वेळेला कागदपत्रे आयोगाकडे कशी पाठवायची आणि इतरांनी पटेल आणि तटकरेंची कागदपत्रे आणि ईमेल कसा खोडून काढायचा हे व्यवस्थितपणे सांगितलेलं. त्यामुळं आता आपण उगीच आपल्या याचं दर्शन न करता भावनेचं, कुटुंबाच्या जबाबदारीचं कोणतंही प्रदर्शन न मांडता त्यांनी दिल्ली गाठली, ती राज्यसभेचा सभासद म्हणून शपथ घेण्यासाठी. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलं की आता विलिनीकरणाच्या संदर्भात काय, तर त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वारंवार बैठका झाल्या त्या संदर्भातल्या, आणि त्या बैठकांमध्ये जे बोलणं व्हायचं त्याचं ब्रीफिंग ते दोघं मला द्यायचे. आणि त्याच्यानंतर अजितदादा गेल्यानंतर हा विषय थांबलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला शरद पवार, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांना प्रचंड असं ट्रोल केलं जात होतं, त्यावेळेला शरद पवारांनी सगळ्या नेत्यांना सांगितलं की तुमच्याकडून आता ही विलिनीकरणाची चर्चा किंवा कुठलीही विधानं आता थांबवा. त्याप्रमाणे सगळ्यांना थांबवावं लागलं. आणि ज्या वेळेला आज शरद पवारांना असं विचारण्यात आलं की आता विलिनीकरणाचं काय, तर त्यावेळेला ते असं म्हणालेले आहे की आज मला त्याबद्दल काही सांगता येत नाही. आपला पक्ष आहे आमचा, त्या पक्षाचं काम करीत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे मी ते करतोय. एवढ्या ओळीमध्ये त्यांनी विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे किंवा ती जी काही चर्चा आहे ती त्यांच्या परीने ती थांबवलेली आहे. आता असं जरी असलं तरी ते शरद पवार, त्यांचं वाक्य लक्षात घ्या की आज काही सांगता येत नाही, म्हणजे याचा अर्थ काय झाला की पुढे काय होईल हे आता हे दोन्ही
पक्षाचे नेते पदाधिकारी ठरवतील आणि मग त्यांनी ठरवल्यानंतर माझी मान्यता असेल. आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सगळे जे सर्वाधिकार आहेत ते सुनेत्राताई पवार यांना आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी कितीही प्रयत्न केला की कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणे आपल्याला अधिकार पाहिजेत, तसे त्यांना ते आता मिळणार नाहीत. आज ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरणार होत्या सुनेत्राताई पवार विधानसभेच्या बारामतीला, त्यावेळेला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी व्यवस्थितपणे की आमच्या अंतःकरणामध्ये कसे अजित पवार आहेत आणि सुनेत्राताई पवार यांचं नेतृत्व आम्ही कशा प्रकारे मान्य केलेलं आहे याचा पूर्ण पाठ त्यांनी लोकांना सांगितलं. तो सांगावा लागला. सुनील तटकरे यांना तर अजितदादा पवार यांचा घातपात झालेला असावा आहे या संबंधी देखील बोलावं लागलं, वक्तव्य करावं लागलेलं आहे. कारण की जय पवार, पार्थ पवार या सगळ्यांनीच, रोहित पवार यांनी जो मुद्दा लावून धरला होता ते त्यांना ते बोलावं लागलेलं आहे. आणि बारामतीमध्ये जे फलक झळकले होते आज ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते की पटेल तटकरेंची गरज नाही, अशा प्रकारचे ते फलक झळकलेले होते. ते बरंच काही बोलून घे. मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता होती. शरद पवारनी एका ओळीमध्ये तो विषय त्यांच्या पद्धतीने चर्चेमध्ये पुन्हा एकदा ठेवलेलं की पुढे काय ते बघू, म्हणजे आज करायचं नाहीये. अशा अर्थाने त्यांनी सुनेत्राताई पवार यांचं नेतृत्व, कर्तृत्व याला वाव कसा मिळेल या दृष्टीने पाहिलेलं आहे. आता दुसरीकडे पार्थ पवार, म्हणजे 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक पार्थने लढवावी असं शरद पवारांना अजिबात वाटत नव्हतं, तरी त्यांनी इच्छेविरुद्ध ती उमेदवारी दिली आणि पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेला पराभव झाला. मग आता या नातू आणि आजोबांमध्ये अजिबात जमत नाही अशा पद्धतीने देखील बरेचसे व्हिडिओ याच्यामध्ये फिरले या मधल्या 2 महिन्यांच्या काळामध्ये. परंतु प्रत्यक्षात काय झालं, पार्थ पवार यांना त्यांनी व्यवस्थित समजून सांगितलं की तुला राज्यसभेवर खासदार होता येणार आहे, तू व्हायचंय, त्या पद्धतीने तुझ्या पक्षातून तू व्हायचंय वगैरे ते सगळे व्यवस्थित सांगितलं. त्याच्यानंतर पक्षावरचा ताबा निसटू नये यासाठी काय करायचं ते देखील धडे दिले. मग ज्या वेळेला पार्थ पवार यांना आज विचारण्यात आलं की काँग्रेसचा उमेदवार सुनेत्राताई पवारांच्या विरुद्ध उभा राहतोय, तुम्हाला काय वाटतंय, तर ते काय म्हणाले की आता काँग्रेसचा लवकर डाऊनफॉल सुरुवात होताना आपल्याला दिसेल, ते अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. मग त्यावेळे या संबंधी शरद पवारांना विचारल्यानंतर त्यांनी स्मित हास्य केलं आणि परिपक्वता ही पार्थ पवार यांच्यामध्ये किती आहे हे येणारा काळ सांगेल असं त्यांनी म्हटलं. याचा अर्थ काय की अनुभव घेतला पाहिजे की एखाद्या आपल्या सहयोगी पक्ष असेल किंवा विरोधातला पक्ष असेल, त्यांचे काही निर्णय असतील, त्यांच्या संबंधी बोलताना आपण काय भान ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला आपण निवडणुकीच्या मैदानामध्ये आहोत त्या प्रकारे ते अनुभवानुसार ते घडत जातील असं शरद पवारांना म्हणायचं. आता तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे अशोक खरात याच्या नादी कोण कोण लागलेलं आहे, कसं कसं लागलेलं आहे, हे कोण, त्यांची सगळी नावे मी वाचलेली आहेत, म्हणजे त्या बातम्या मी सगळ्या वाचलेल्या आहेत. एवढ्या एका ओळीमध्ये त्यांनी लहान मोठ्या सगळ्या नेत्यांना ठणकावून सांगितलेले की तुम्ही चुकीच्या मार्गाने गेलेला. मी स्वतः पांडुरंगाचं दर्शन घेतो, तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतो आणि निवडणुकीच्या वेळेला कान्हेरी गावातल्या मारुतीचं दर्शन घेतो. ज्याप्रमाणे अजितदादा घ्यायचे, आज सुनेत्राताई पवार यांनी त्या मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे ते शरद पवारांनी सांगितलं. दुसरीकडे त्यांनी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा किती महत्वाची आहे ते अधोरेखित करत जे काही चाललेलं आहे आणि कोण कशाच्या बाबाच्या नादी लागतंय ते फार म्हणजे चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या शरद पवार या नावाला शोभेल अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. तर आपण या चॅनलवर
अनेकदा शरद पवारांची जी काही डिग्निटी आहे किंवा त्यांचा जो मोठा अनुभव आहे त्या पद्धतीचं राजकारण ते करत राहतील आणि आपल्याला जे योग्य आहे ते व्यवस्थित शब्दामध्ये ते मांडत राहतील आणि हेच महाराष्ट्र आता बघणार आहे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.